नमस्कार. थोड्याच वेळात आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत. थोड्याच वेळात आपण सेशनला सुरुवात करणार आहोत. सगळेजण जॉईन झाल्यानंतर कृपया आपण तोपर्यंत ignau.mkcl.org ही वेबसाईट तुम्ही बघू शकता. तोपर्यंत ignau.mkcl.org.
एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण सेशन सुरू करणार आहोत. कृपया तुमच्यासोबतच्या 12वीचे जे तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना पण कृपया ही लिंक पाठवा व त्यांना जॉईन करण्यास सांगावे. त्यांच्यासाठी पण हे सेशन फार महत्त्वाचं असणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण BBA आणि BSc या दोन्ही पण वर्क बेस्ड डिग्रीबद्दल बोलणार आहोत.
आजचं सेशन हे पूर्णपणे मराठी भाषेतून होणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचं सेशन आहे. बाहेरील दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठीचं सेशन आपण लवकरच घेणार आहोत. त्याबद्दलची माहिती लवकरच कळून जाईल. जो स्टूडेंट्स आउट ऑफ महाराष्ट्र है, दूसरे स्टेट से अभी ज्वाइन हो गए हैं इस सेशन को, उनसे अनुरोध है कि आपके लिए एक सेपरेट सेशन हम अरेंज करने वाले हैं हिंदी लैंग्वेज में. उसका डिटेल्स आपको कम्युनिकेट कर दिया जाएगा. लेकिन आज का सेशन मराठी लैंग्वेज में होने वाला है, क्योंकि महाराष्ट्र के स्टूडेंट्स के लिए आज का सेशन अरेंज किया हुआ है, इसलिए आज का सेशन मराठी में होगा. कृपया आप ज्वाइन रह सकते हैं, कुछ प्रॉब्लम नहीं, लेकिन आपके लिए सेपरेट सेशन हम लेने वाले हैं. थोड़ी ही देर में हम स्टार्ट करेंगे सेशंस. सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की कृपया तुमच्या मित्रांपर्यंत पण हा मेसेज पोहोचवा, ह्या लिंकची माहिती द्या. त्यांच्या पण करिअरचा प्रश्न आहे मित्रांनो, जसा आपल्या करिअरचा प्रश्न आहे तसाच. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची माहिती होईल असा आपण प्रयत्न करूया. दहाच मिनिटांमध्ये आपण सुरू करूया. काही विद्यार्थ्यांना थोडीशी अडचण येते जॉईन करत असताना, त्यांचे काही मेसेजेस आमच्यापर्यंत येत आहेत. थोड्याच वेळात आपण सुरू करूया. फक्त मैं अनुरोध करता हूँ, जो स्टूडेंट्स महाराष्ट्र के बाहर से दूसरे राज्यों से अभी कनेक्ट हुए हैं इस सेशन को, उनको मैं बताना चाहता हूँ कि आपके लिए एक सेपरेट सेशन हिंदी लैंग्वेज में हम अरेंज करने वाले हैं. थोड़ी ही दिनों में, एक दो दिन के बाद आपके लिए सेशन अरेंज होगा. आप ज्वाइन रह सकते हैं, कुछ प्रॉब्लम नहीं, लेकिन आज का सेशन मराठी लैंग्वेज में होने वाला है. 1 रुपये नोट कीजिए. थैंक यू. JMKSLचे केंद्र चालक, नेटवर्क पार्टनर्स, मार्केटिंग इंटर्न्स उपस्थित असतील त्यांनाही विनंती आहे की कृपया तुमच्या भागातील, तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील, तुमच्या गावातील 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा, ही लिंक पोहोचवा. आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये सुरू करणार आहोत सेशन. ज्यांनी सेशनला टाईमवर हजर झालेलं आहे त्यांचं सगळ्यात प्रथम अभिनंदन की तुम्ही वेळेवर जॉईन झालेला आहात. फक्त बाकीच्या आपल्या महाराष्ट्रातील इतर मित्रांसाठी आपण थोडंसं थांबूया, कारण त्यांचा लॉस व्हायला नको यासाठी आपण थोडंसं थांबत आहोत. जास्त वेळ मी थांबणार नाही आहे.
सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण थोडंसं थांबू, एक 5-1 मिनटं. मग आपण सेशन सुरू करणार आहोत. आपले काही विद्यार्थी मित्र गडचिरोली, गोंदिया अशा भागातून सुद्धा कनेक्ट होत आहेत. काही विद्यार्थी मुंबईतले आहेत, काही पुण्यातले आहेत, काही नगरमधले आहेत, काही नाशिकमधले आहेत, काही अमरावती, अकोला, बुलढाणा तिकडून जॉईन झालेत, काही औरंगाबाद, बीड, जालना तिकडून जॉईन झालेत. सगळ्यांचं स्वागत आहे. एक 5 मिनिटांमध्ये आपण सुरू करूया. हो हो. धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ओके. करतो. हं, हं, हं. धन्यवाद. 4 वाजून 10 मिनिटांनी एक्झॅक्ट आपण सुरू करू. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण सेशन शुरू करत आहोत. जो स्टूडेंट्स महाराष्ट्र के बाहर से ज्वाइन हुए हैं उनको अनुरोध है कि आपके लिए एक सेपरेट सेशन हम अरेंज करने वाले हैं जो कि हिंदी लैंग्वेज में होगा. आज का सेशन मराठी में होने वाला है. आप ज्वाइन रह सकते हैं, कुछ प्रॉब्लम नहीं, लेकिन आपके लिए सेपरेट सेशन हम अरेंज करने वाले हैं. उसका पूरा डिटेल्स आपको एसएमएस थ्रू इन्फॉर्म किया जाएगा.
एकच मिनिटामध्ये आता आपण सेशन सुरू करणार आहोत मित्रांनो. इतका वेळ तुम्ही पेशंटली वाट बघितली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मी दीपक पाटेकर, MKCL या कंपनीमधून आज आपण हे सेशन अरेंज केलेलं आहे. आपण सर्वजण 12वीची परीक्षा दिलेली असाल किंवा 12वी पास झालेले विद्यार्थी आज तुम्ही सगळे असाल. तुमच्यासाठी काय काय वेगवेगळे ऑप्शन्स मार्केटमध्ये आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेच. पण त्यातला सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता, कोणतं करिअर निवडायचं, कोणतं करिअर निवडल्यावर मला कसा फायदा होईल, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात, तुमच्या पालकांच्या मनात कित्येक दिवसांपासून येत असतील. आणि या लॉकडाऊनमुळं अजून रिझल्टही लागलेला नाही आहे आणि पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी वेळ पण भरपूर आहे. त्यामुळेच आजचं सेशनला तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. सुरुवातीलाच मी तुम्हाला एका गोष्टीची गॅरंटी देऊ इच्छितो की आजचं सेशन पूर्ण ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीत एक नवीन दिशा मिळेल आणि तुम्ही एका नवीन पद्धतीने वाटचाल करू लागाल 12वी नंतर, याची गॅरंटी मी सुरुवातीलाच तुम्हाला देतोय. आणि आता मी सेशनला सुरुवात करतो. सगळ्यात अगोदर MKCL काय आहे हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. सगळ्यांना आवाज व्यवस्थित येतोय का? आवाज येतोय का? कृपया चॅटबॉक्समध्ये टाईप करू शकता आपण. आवाज येतोय का? MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि प्रमोटेड केलेली कंपनी आहे. सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत या कंपनीचं काम चालतं. महाराष्ट्रामध्ये MSCIT हा कोर्स तुम्ही सर्वांनी ऐकला असेल. आत्तापर्यंत जवळजवळ 1,35,00,000 मुलांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. त्यासोबतच बरेच स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, क्लिक कोर्सेस या ब्रँडखाली महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षांपासून चालू आहे. त्याला पण कित्येक लाख विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत त्याचा अनुभव घेतलेला आहे. महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राबाहेर बिहार, हरियाणा, ओडिशा, राजस्थान अशा काही राज्यांमध्ये सुद्धा MKCLचं काम चालतं. त्यासोबतच भारताच्या बाहेरही अरेबिया, इजिप्त अशा ठिकाणी सुद्धा MKCLचं विविध प्रकारचं, विविध सॉफ्टवेअर फ्रेमवर्कचं काम मागच्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. आणि यासोबतच ज्या एका प्रॉडक्टबद्दल किंवा ज्या एका करिअरबद्दल, ज्या एका डिग्रीबद्दल आज बोलणार आहोत ते तर आहेच. त्याबद्दल मी आता थोडंसं तुम्हाला सविस्तरपणे टप्प्याटप्प्यात सांगणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना माझा आहे की आपण शिकतो कशासाठी. आत्तापर्यंत मी मागच्या कित्येक 7 ते 8 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कित्येक युवक युवतींना भेटलो ज्यांनी 12वीची परीक्षा दिली किंवा 12वी पास झालेत. आणि ज्यावेळेस मी त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही शिक्षण का घेता, तर प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर असतं की मला माझ्या आईवडिलांना खुश करायचं आहे, मला माझं करिअर चांगलं बनवायचं आहे, किंवा मला पैसे कमवायचे आहेत, मला घर बांधायचं आहे, किंवा असं वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाचं काहीतरी एक उद्दिष्ट नक्कीच असतं. ग्रामीण भागातील मुलांना विचारलं तर त्यांना आम्ही विचारतो तुमच्याकडे शेती आहे का, तर बहुतांश मुलं म्हणतात हो शेती आहे, पण शेती करायची नाही आहे. कारण जी दुष्काळी परिस्थिती, एक वर्षी पाऊस, एक वर्षी अचानक दुष्काळ, पीक जरी आलं तरी ते विकायचं कुठं, विकलं तर भाव किती भेटणार, याचा दरवर्षी प्रश्न असतोच. आणि लहानपणापासून आपण बघत आलोय आपल्या आईवडिलांचे हाल. शेतीवर करिअर होऊ शकतं का, त्यामुळेच प्रश्न आपल्या मनात येतात. म्हणूनच महाराष्ट्रातील शहरी भाग घ्या किंवा ग्रामीण भाग घ्या, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नगर घ्या की ग्रामीण भाग घ्या, कोणत्याही विद्यार्थ्याला जर आपण विचारलं तुला शिक्षण का घेतोय तू, तर प्रत्येकाचं उत्तर हेच येतं की मला जॉब पाहिजे. प्रत्येकाचं उत्तर हेच असतं, मला जॉब पाहिजे. ऑलमोस्ट 99%.
1% मुलं असे असतात की ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा अजून काही गोष्टी करायच्या आहेत किंवा काही जण शेती करायची असे असू शकतात, तसे आहेत. पण 99% मुलांना जॉब पाहिजे असतो. बरोबर आहे का? बरोबर असेल तर चॅट बॉक्समध्ये टाईप करा. आता महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला जर आपण प्रश्न विचारला की तुला कोणता जॉब पाहिजे, तर पहिलं उत्तर येतं मला सरकारी जॉब पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. तो जर नाही मिळाला तर मग प्रायव्हेट जॉब, तो जर नाही मिळाला तर मग मी एखादा बिझनेस करेल किंवा शेती करेल वगैरे वगैरे. आपल्या सगळ्यांना हे माहिती. आता गव्हर्नमेंट जॉब कोणता? तर काही जण UPSCची तयारी करतात, काही जण MPSCची तयारी, काही जण PSI, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट. ते नाही झालं तर तलाठी भरती, ते नाही झालं तर पोलीस भरती. असं प्रत्येकाचं एक ठरलेलं असतं मनात की मी हा गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करणार ग्रॅज्युएशन केल्यानंतर. आता उद्दिष्ट ठेवणं चुकीचं नाही आहे मित्रांनो, उद्दिष्ट ठेवायलाच पाहिजे. पण सध्याची परिस्थिती काय, आणि आपण तुम्ही बघत असाल की मागच्या कित्येक वर्षांमध्ये काय काय सध्या घडतंय, त्यानुसार मी तुमच्यासमोर काही गोष्टी मांडू इच्छितो. ग्रामीण भागातील मुलांना जर आपण विचारलं की तुम्हाला कोणतं करिअर करायचं आहे 12वी नंतर, तर बहुतांशी मुलांचं उत्तर असतं BA किंवा BCom किंवा BSc. बहुतांशी मुलांचं हेच उत्तर असतं 90%. म्हणजे आम्ही एक सर्वे पण घेतला होता, त्यात पण तेच आलं. आणि जर शहरी भागातल्या मुलांना विचारलं तर त्यात पण BA BCom BSc हे 50% असतं, आणि उरलेल्या 50%मध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर वगैरे वगैरे, फार्मसी अशा गोष्टी असतात. तर अशा पण शहरी भागातील मुलांना ऑप्शन्स जरी जास्त असले शिक्षणाचे, तरी त्यानंतर नोकरी मिळते का, तर याचे खूप वेगवेगळे उत्तर आहेत. आता तुम्ही इंजिनिअरिंगची परिस्थिती बघितली तर कित्येक इंजिनियर्सला जॉब्स मिळत नाही 3 ते 4 वर्ष कमीत कमी. ज्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जॉब मिळतात त्यांचा प्रश्न मिटतो, पण बाकी उरलेल्या जवळजवळ 90 ते 95% मुलांना पुढे कित्येक वर्ष जॉबसाठी झगडावं लागतं. हे झालं इंजिनिअरिंगचं. तर BA BCom BScचं काय, हा कायमच प्रश्न राहिलेला. आपण आपल्या आईवडिलांना जरी विचारलं ना की 20-25 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही 12वी झाले त्यावेळेस तुमच्यासमोर काय ऑप्शन्स होते, तर ते सुद्धा हेच उत्तर देतील, BA BCom BSc. आणि आजही आपल्यासमोर आपण तेच करतोय, BA BCom BSc. आणि त्याच्या पुढे जॉबची परिस्थिती काय हे आपल्याला माहिती आहे. रोज आपण बेरोजगारांचे आकडे बघतोय, सगळ्या गोष्टी बघतोय, तरी पण आपण त्याच गोष्टी परत करतो. आता एक न्यूज मी तुम्हाला जस्ट दाखवतोय, काही न्यूजपेपरच्या गोष्टी कात्रणं, की जे मागच्या 3 वर्षांपासून आपण बघतोय की 72,000 जागांची भरती होणार महाराष्ट्र सरकारमध्ये. तर याचं ॲक्च्युअल सिच्युएशन काय हो, तर काही जागा निघाल्यात, काही जागांची परीक्षा झाली, काही जागांच्या ॲप्लिकेशन फॉर्म्स भरले गेलेत, काही जागा ॲक्च्युअल भरल्या गेल्यात. पण ऑन अँड ॲव्हरेज जर विचार केला ना तर जवळजवळ 50 ते 60% जागा रिकाम्या आहेत, ते भरल्याच गेलेले नाही आहेत. प्लस जर तुम्ही सध्याची परिस्थिती बघितली, कोरोना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता कोरोनाची सिच्युएशन असल्यामुळे आपण सगळेजण आता घरी आहोत, आपलं शिक्षण सध्या बंद आहे, रिझल्ट पण त्याच्यामुळेच लांबलेत, आणि सगळी आर्थिक परिस्थिती सरकारची डळमळीत झालेली आहे सगळ्यांचीच. त्यामुळं 4 मे रोजी एक GR जो गव्हर्नमेंटने काढलाय तो मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितोय. त्यात सरळ सरळ एक वाक्य गव्हर्नमेंटने नमूद केलंय की आरोग्य विभाग वगळता कोणत्याही विभागाची भरती पुढील वर्षापर्यंत होणार नाहीये. आरोग्य विभागाच्या जागा किती असतात तो 5%. उरलेली 95% भरती होणार नाहीये, कारण अर्थव्यवस्थेवर येणारा ताण कोरोनामुळेचा. ते आपल्या सगळ्यांनाच मान्य आहे की परत कधी भरती होईल सांगता येणार नाही, कारण सध्या जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचेच पगार जे सध्या होत आहेत, तर ते काहींचे 50%, काहींचे 25% कट होणं वगैरे अशा गोष्टी तुम्ही न्यूजपेपरला वाचत असाल. पण तरी पण महाराष्ट्रातील बहुतांश मुलांच्या मनात ग्रॅज्युएशन करायचं आणि ग्रॅज्युएशन नंतर सरकारी नोकरीला जायचं, ट्राय करायचं. म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये ते स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावतात, क्लासेस करतात. नाव मी घेणार नाही, पण कोणत्याही क्लासला तुम्ही गेले ग्रॅज्युएशन झाल्यावर स्पर्धा परीक्षेच्या, तर पहिल्या दिवसापासून ते तुम्हाला हेच सांगतात की तू सिलेक्ट होणार, तू 100% सिलेक्ट होणार, तू फक्त आमचा क्लास कर, तू फक्त आमच्या इथं सरावाला ये, आम्ही सांगतो तसं कर.
ते ॲक्च्युअल ग्राउंड रिॲलिटी कधीच सांगत नाही, कारण त्यांचा तो बिझनेस आहे. ते मी तुम्हाला सांगतो. सध्या महाराष्ट्राच्या जी MPSC पोर्टल आहे ना, MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यांच्या वेबसाईटवर जवळजवळ 33 लाख ॲप्लिकेशन्स रजिस्टर्ड आहेत. म्हणजे काय, कोणतीही भरती निघाली तर ते 33 लाख ॲप्लिकंट्स अप्लाय करतात. आणि प्लस जे दरवर्षी नवीन ग्रॅज्युएट्स होतात ते वेगळेच. आता एक साध्या भरतीचं उदाहरण घेऊ आपण, PSI. जागा किती निघतात तो एका वर्षात निघून निघून? ते 150, 160. आणि ॲप्लिकेशन्स किती येतात? 20 ते 25 लाख ॲप्लिकेशन्स येतात. म्हणजे काय, 1% सिलेक्शनचे चान्सेस आहेत, 1%पेक्षा कमी. म्हणजे जर तुमच्या गावात जिथं तुम्ही आत्ता राहताय 100 मुलांनी अप्लाय केलं तर एक मुलगा सिलेक्ट व्हायचे चान्सेस आहेत. आणि इथून पुढं हे प्रमाण कमी होणार नाहीये, तर ते वाढतच जाणार आहे. का? कोरोनामुळे सध्या भरती नाही, पुढं कधी होईल माहिती नाही, पण ग्रॅज्युएट मात्र दरवर्षी होतच राहणार आहेत. हे जो पुढचा काउंट आहे ना ॲप्लिकेशनचा, तो वाढतच जाणार आहे आणि जागा मात्र तेवढ्याच असणार आहेत. आज तुम्ही बघितलं शहरांमध्ये तर कित्येक मुलं ग्रामीण भागातून येतात, स्पर्धा परीक्षेचे क्लास आहेत, 7-7, 8-8, 9-9 वर्ष क्लास करतात. त्यांना तुम्ही भेटून विचारलं तर ते म्हणतात नाही नाही कधीतरी सिलेक्शन होणार. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण सिलेक्शन होईल का हो? सगळ्यांचं होणारच नाही आहे ना, 1% चान्सेस आहेत. आणि आपल्या ग्रामीण भागातील मुलं एक टाइम जेवतात बरेच जण शहरात, कारण 7-7, 8-8 वर्ष अभ्यास करतात. घरची परिस्थिती, सगळे बऱ्यापैकी शेतकरी असतात, त्याच्यामुळे परिस्थिती नाजूक असते, आर्थिक परिस्थिती. वर्षातून एकदाच ते घरी येतात. कशासाठी? तर त्यांच्या ट्युशन क्लासेसची फी भरण्यासाठी किंवा त्यांच्या स्टडी सेंटरची फी घेण्यासाठी फक्त घरी येतात. बाकी एकच टाइम जेवतात. का? तर पैसा वाचवायचा म्हणून. स्वतःचे हाल करून घेतात. 8-8 वर्ष जॉब नाही, म्हणजे वय किती होतं ते 21 वर्ष ग्रॅज्युएट झाल्यावर त्याच्या पुढे 8 वर्ष 9 वर्ष 29 ते 30 वय होतं, तरी जॉब नाही. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की उद्दिष्ट आयुष्यात माणसाने ठेवावंच, की मला UPSC MPSC जे काय करायचं आहे, गव्हर्नमेंटचा जॉब मिळवायचा, उद्दिष्ट तुम्ही ठेवा. मी असं म्हणणार नाही की उद्दिष्ट नका ठेवू, पण प्रत्येकाचा आयुष्यात फॉल बॅक प्लॅन रेडी पाहिजे. फॉल बॅक प्लॅन हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला नसेल. फॉल बॅक प्लॅन म्हणजे काय? जर मी जे पहिलं उद्दिष्ट ठेवलंय ते जर साध्य झालं नाही काही कारणामुळं एका ठराविक पिरियडमध्ये, तर माझ्या हातात असं दुसरं काहीतरी पाहिजे की जेणेकरून मला माझं दुसरं उद्दिष्ट ॲटलिस्ट कंप्लीट होईल. म्हणजे काय? साध्या भाषेत सांगतो तर 12वी नंतर मी असं ग्रॅज्युएशन केलेलं पाहिजे की जेणेकरून ग्रॅज्युएशन नंतर मी करेल, UPSCची तयारी करेल, MPSCची तयारी करेल, पण किती वेळ? 7-7, 8-8 वर्ष नाही, तर 2 किंवा 3 वर्ष मी ट्राय करेल. झालं तर वेल अँड गुड, नाहीच झालं तर मात्र माझं ग्रॅज्युएशन असं पाहिजे की ज्या ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर मला इमिजिएटली जॉब मिळाला पाहिजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. पटतंय का तुम्हाला हे? याला म्हणतात फॉल बॅक प्लॅन. कारण 1% सिलेक्शन आहे गव्हर्नमेंट जॉबमध्ये, उरल्या 99% फार हाल होतात. तुम्ही तुमच्या गावात बघा, कित्येक सिनियर्स तुमचे असे असतील की शेवटी वयाची अट संपली मग गावाकडे आले, मग शेती पण विसरलेली असतात. आणि प्रायव्हेटमध्ये इतक्या उशिरा नोकरी भेटत नाही. प्रायव्हेटमध्ये ते विचारतात तू मागचे 9 वर्ष काय केलं. त्यांना जर तुम्ही म्हटलं अभ्यास केला तर त्यांना तिथं त्याची व्हॅल्यू नसते. तिथं त्यांना 9 वर्ष गॅप आहे ना, मग 9 वर्षाचा एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला ॲक्च्युअल दुसऱ्या कंपनीचा, तरच ते तुम्हाला घेतात. 9 वर्ष अभ्यासाचा तिथं उपयोग नाही होत. म्हणून माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की असं ग्रॅज्युएशन आपण केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला इमिजिएटली जॉब मिळेल. हे वाक्य लक्षात ठेवा. थोडं पुढं मी ते तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगतो. आता गव्हर्नमेंट जॉब मिळाला नाही तर आपण प्रायव्हेट जॉब्सकडे वळतो. आता तुम्ही बघा, महाराष्ट्रात असे बरेच कॉलेजेस आहेत, शहरात पण आहेत आणि ग्रामीण भागात पण आहेत, की जिथं 12वी नंतर बऱ्याच ठिकाणी फक्त ॲडमिशन घ्यावं लागतं आणि डायरेक्ट परीक्षेला गेलं तरी जमतं. काही कॉलेजेस असे आहे की जिथं वेगवेगळे काही काही गोष्टी आहेत. काही कॉलेजेस जिथं स्ट्रिक्टली सगळं एज्युकेशन व्यवस्थित होतं, असे पण आहेत. पण तुम्ही मला सांगा, जर अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने जर आपण शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएशन घेतलं, तर आपल्याला काय नॉलेज येणार आहे, त्याच्यातून आपल्याला काय नोकऱ्या मिळतील हो प्रायव्हेट सेक्टर्समध्ये? कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस समोरचा आपले स्किल्स आणि नॉलेज बघतो.
ते फक्त तुम्ही ग्रॅज्युएट आहात म्हणून तुम्हाला जॉब मिळतो असं होत नाही. तिथं स्किल्स किंवा नॉलेज तुमचं पाहिजे तरच ते तुम्हाला घेतात. उदाहरण देतो, आपण पहिलीपासून आता 12वीला आहोत. 12 वर्षात आपण कित्येक गोष्टी शिकलोय. त्यातलं एक छोटीशी गोष्ट आहे पायथागोरस थेरम. एक थेरम आहे, प्रिन्सिपल. थेरम काय आहे तुम्ही विचारणार नाही. तुम्हाला काहींना आठवेल, काहींना आठवणार नाही. पण काय होतं माहिती आहे का, आपल्या शिक्षण पद्धतीत आपल्याला असं सांगितलं गेलंय, 7वीला समजा मला पायथागोरस थेरम होता, की पायथागोरसचा थेरम तू पाठ कर. पाठ केला तर तुला परीक्षेत उत्तर देता येईल. उत्तर देता आलं तर तुला मार्क्स मिळतील. मार्क्स मिळाले तर तू पास होशील. पास झाला तरच तुला लोक हुशार म्हणतील. जर पायथागोरसचा थेरम पाठ केला नाही तर तुला मार्क्स नाही मिळणार, तू फेल होशील आणि समाज तुला नालायक म्हणेल. या भीतीपोटी मी आजपर्यंत 12वीपर्यंत सगळ्या गोष्टी पाठ करत आलो, उत्तर देत आलो. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपले विद्यार्थी, महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी ज्यावेळेस प्रायव्हेट कंपनीजमध्ये इंटरव्ह्यूला जातात, कंपनीवाले कोणताही प्रश्न विचारतात, न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, पायथागोरस, काही पण, ज्यूल्स लॉ, ओम्स लॉ, काही पण, ते काय बघतात की तुम्ही फक्त पाठ करून इथपर्यंत आले की तुम्हाला खरंच नॉलेज आहे. खरंच नॉलेज आहे का हे बघण्यासाठीचे असे प्रश्न विचारले जातात. आणि जर तुम्हाला हा पायथागोरसचा थेरम खरंच समजला असेल तरच तुम्हाला तो कधीही आयुष्यात आठवतो. पाठ केला असेल तो आठवत नाही, तो फक्त परीक्षेपुरताच पाठ होतो. एवढंच काय, 6 महिला पाठ केलं तर ते वार्षिकला विचारलं तरी आपल्याला आठवत नाही, कारण ते पाठ केलेलं असतं, समजलेलं नसतं. ज्याला ते समजलंय तो सांगू शकतो की पायथागोरसचा थेरम वापरायचा आहे कुठं, त्याचं ॲप्लिकेशन कुठं करायचं आहे, लॅडर्स किंवा स्लॅबच्या डेव्हलपमेंटमध्ये वगैरे. असं ज्याला कळतं त्याच्या मात्र पायथागोरसचा थेरम आयुष्यभर लक्षात राहतो. आणि अशा पद्धतीच्या शिक्षणाची, अशा पद्धतीच्या ग्रॅज्युएशनची गरज आहे ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट क्लॅरिटी तुम्हाला येईल. आणि अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवले जातील की वर्क बेस्ड डिग्रीच्या माध्यमातून. म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही ती गोष्ट करून बघा, मग तुम्हाला ती समजेल आणि मग ती तुमच्या लक्षात राहील. अशा पद्धतीने अशी आमची डिग्री. नॉर्मली आपल्याकडे काय होतं, पाठ करा मग समजून घ्या मग पुढच्या गोष्टी. तसं नाही, इकडं आधी करून बघा, त्यातून शिका आणि अजून मग ते नॉलेज तुम्ही एक्सप्लोअर पण करू शकता. आता ह्या सगळ्यामध्ये MKCL चा काय रोल आहे, तर एका साईडला विद्यापीठ आहेत की जे ह्या डिग्री देणार आहेत. विद्यापीठांसमोरचा प्रश्न आहे की गव्हर्नमेंटतर्फे त्यांना विचारलं जातं की ह्या वर्षी किती मुलांना तुमच्या जॉब्स मिळाले. दुसऱ्या साईडला आपले बेरोजगार तरुण तरुणी आहेत महाराष्ट्रातले की ज्यांना जॉब्स पाहिजेत, जे ग्रॅज्युएट झालेत. आणि तिसरा बाजू आहे, तिसरा अँगल आहे प्रायव्हेट कंपनीज महाराष्ट्रामधले. 8 वर्षांपूर्वी आम्ही कित्येक कंपनींचा सर्वे केला आणि त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे वॅकन्सीज आहेत का. तर बहुतांशी उत्तर यायचं की वॅकन्सीज आहेत. मग इंटरव्ह्यू होत नाहीत का, तुमची प्रोसेस होत नाही का, तर होते, पण कॅन्डिडेट सिलेक्टच होत नाही असं ते सांगतात. मग आम्ही त्यांना विचारतो का नाही होत सिलेक्ट, तर त्यावेळेस ते सांगतात की आम्ही जाहिरात देतो, ग्रॅज्युएट्स पाहिजे. ग्रॅज्युएट्स खूप येतात, कारण महाराष्ट्रात ग्रॅज्युएटचा तोटा नाही, कित्येक ग्रॅज्युएट आहे, लाखो. पण जे स्किल्स किंवा जे नॉलेज आम्हाला पाहिजे ते नसतं. त्याच्यामुळे आम्ही मुलांना घेत नाही, म्हणून वॅकन्सी तशाच राहतात. म्हणजे हे जे 3 मुद्दे आहेत ना, विद्यापीठांना त्यांच्या जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांचं जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये त्यांना जॉब्स द्यायचे आहेत, मुलांना जॉब्स पाहिजेत आणि कंपन्यांना लोक पाहिजेत. पण तरी पण आपण कायम काय म्हणतो की बेरोजगारांची संख्या वाढते, ही दरी वाढते. म्हणून हा गॅप ब्रिज करण्यासाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनने 8 वर्षांपूर्वी BBA आणि BSc हे 2 डिग्री प्रोग्राम आणलेले, जे की वर्क बेस्ड डिग्री प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला पहिल्या दिवसापासून जॉब मिळतो. प्रेझेंटेशनच्या सुरुवातीलाच मी एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारला होता की महाराष्ट्रातील युवक युवती का शिक्षण करतात. तर 99% मुलांचं उत्तर असं असतं की मला जॉब पाहिजे म्हणून मी शिकतो आणि जॉबमधून पैसा कमवून मला माझ्या पुढच्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि ज्या गोष्टीसाठी मुलं 28, 29, 30 वर्ष वय होऊपर्यंत बाहेर झगडत असतात जॉबसाठी, जॉब मिळवण्यासाठी, ह्या डिग्री कोर्समध्ये तुम्ही सिलेक्ट झाल्यावर तुम्हाला पहिल्या दिवशी जॉब मिळतो 18व्या वर्षी. असा कोणताच डिग्री कोर्स नाही आहे पूर्ण देशामध्ये की ज्याच्यात 18व्या वर्षी तुम्हाला जॉब मिळतो.
दुसरं, जॉब मिळतो म्हणजेच काय, तर दरमहा तुमचा स्टायपेंड सुरू होतो, शिष्यवृत्ती, जे की 7,000 8,000 पासून 15,000 पर्यंत वेगवेगळ्या कंपनी वाईज ती असते. ते तुम्हाला वेबसाईटवर गेल्यावर कळेल. आणि बेसिकली हा काही एम्प्लॉयमेंट जनरेशन अशी काही गोष्ट नाही आहे, तर हा डिग्री कोर्स आहे. म्हणजेच काय, विद्यापीठाची मान्यता आहे. दर 6 महिन्याला परीक्षा होणार. 3 वर्षाचा पूर्ण करिक्युलम आहे, बी बी एचा पण आणि बी एस सीचा पण. 6 महिन्याला परीक्षा, असे 6 सेमिस्टर्स झाल्यावर तुमची डिग्री तुम्हाला मिळते. आणि 3 वर्षानंतर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण मिळतं. म्हणजे काय ते मी थोड्या वेळाने एक्सप्लेन करतो. जो आपला बी बी एचा कोर्स आहे, तर बी बी ए म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हा कोणता बी बी ए आहे, तर सर्व्हिसेस मॅनेजमेंट, सर्व्हिस इंडस्ट्रीचा. मग आता सध्या आपण पूर्ण भारतामध्ये विचार केला ना, तुम्ही गुगलवर पण नंतर सर्च करा, सर्वात जास्त जॉब्स कोणत्या इंडस्ट्रीत आहेत, तर जवळजवळ 80% जॉब्स आपल्या देशामध्ये सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्यांमध्ये. त्यासाठीचा हा डिग्री कोर्स आहे, ज्याला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जी आहे, जगातली 2 नंबरची ओपन युनिव्हर्सिटी, त्याची मान्यता आहे. आणि दुसरा आपला डिग्री कोर्स आहे बॅचलर ऑफ सायन्स. सायन्स कशामधलं, तर कम्प्युटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे हार्डवेअर अँड नेटवर्किंग जे असतं कम्प्युटर्सचं, त्याच्या रिलेटेड हा डिग्री कोर्स आहे, ज्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी जी आहे, YCMU, त्याची मान्यता आहे. बी बी एचा कोर्स हा पूर्ण देशभरामध्ये चालतो आपला, इग्नूच्या मान्यतेमुळं पूर्ण भारतामध्ये. आणि बी एस सीचा कोर्स फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण YCMUचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे त्यामुळे. आता मी थोडं पुढे जातो. आता ह्या कोर्सेसमध्ये आत्तापर्यंत जे मुलं आले ते काय काय काम करतात, कुठं कुठं येतं. आमचे काही मुलं मंत्रालयात सुद्धा काम करतात, काही कंपन्यां थ्रू. काही मुलं स्किल डेव्हलपमेंटच्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत, काही मुलं विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा देत आहेत, काही जण सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा देत आहेत, काही जण दुसऱ्या राज्यांमधल्या तिथल्या स्किल डेव्हलपमेंटचं काम करायला मदत करतात. असे वेगवेगळे कामं आत्तापर्यंतचे आमचे मुलं करतात, कारण हा काही नवीन डिग्री कोर्स नाही आहे. याच्यामध्ये मेन जी गोष्ट आहे ना, जी मागाशी मी म्हटलं पायथागोरसच्या थेरमच्या वेळेस तुम्हाला सांगितली, की याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून तुम्हाला कंपनीमध्ये काम करायचं असतं आणि त्या कामातून शिकायचं असतं. अशा पद्धतीचा हा डिग्री कोर्स. इथं कोणी टीचर येतो तो तुम्हाला शिकवतो, नोट्स घ्या, घरी जा, होमवर्क वगैरे, वर्गपाठ गृहपाठ, तसं नाही. स्वतः काम करायचं, त्यातून शिकायचं, नॉलेज वाढवायचं. त्याच्यात तुम्हाला मेंटर्स असतात, ते तुम्हाला गाईड करत असतात. अशा पद्धतीचा हा पूर्ण स्ट्रक्चर आहे. आता तुम्ही बघा, मागाशी मी तुम्हाला बोलता बोलता म्हटलं की आपल्या आईवडिलांना जरी आपण विचारलं 20 वर्षांपूर्वी त्यांना काय ऑप्शन्स होते, ते पण बी ए बी कॉम बी एस सी उत्तर द्यायचे. आणि आपण पण आज तिकडेच जातोय. ते का जाऊ नये, तर जस्ट तुम्हाला एक छोटंसं प्रश्न विचारतो. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांची एक गोष्ट आहे पावनखिंडीची, आठवत असेल तुम्हाला. पन्हाळगडाकडून ते विशाळगडाकडे चालले होते आणि पाठीमागून शत्रू येत होता. तर बाजीप्रभू देशपांडे म्हटले की मी खिंड लढवतो, महाराज तुम्ही पुढे व्हा. आणि महाराजांना त्यांनी सांगितलं की तुम्ही सुखरूप गडावर पोहोचल्यावर मला एक सिग्नल द्या. तर त्या काळात महाराजांनी कोणता सिग्नल दिला होता, तोफ उडवली होती, तोफ, जेणेकरून बाजीप्रभूंना कळेल की मी सुखरूप पोहोचेल. तर आजच्या काळात जर समजा छत्रपती शिवाजी महाराज असते ना, आज अशीच परिस्थिती समजा आली असते, अशाच एका खिंडीमध्ये ते असते आणि आपल्यासारखा एखादा मावळा जर तिथं असतं, तर आपण महाराजांना काय म्हटलं असतं, महाराज तुम्ही पोहोचा आणि पोहोचल्यावर काय करा, कशा पद्धतीने सिग्नल द्या. आज पण आपण तोफा उडवायला सांगितलं असतं का महाराजांना, तर नाही. आज आपण म्हटलं असतो महाराज तुम्ही एक SMS करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा व्हिडिओ कॉल करा किंवा फेसबुक लाईव्ह करा आणि मला कळेल की तुम्ही सुखरूप पोहोचले. पटतं हे तुम्हाला सगळ्यांना? याचाच अर्थ काय, 20 वर्षात टेक्नॉलॉजीने आपलं पूर्ण आयुष्य व्यापलंय. प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी आली आहे. त्याच्यामुळं आजच्या काळात जर आपल्याला जॉब मिळवायचे असतील तर आजच्या काळातलं शिक्षण घेणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळातल्या शिक्षणाने आजच्या काळात जॉब्स मिळणार नाहीत, हे तुम्हाला पटत असेल. फक्त आपल्यातल्या काही जणांची परिस्थिती थोडी अशी होते, हत्तीसारखी.
हत्तीची गोष्ट तुम्हाला माहीत असेल, मोठमोठ्या सर्कसीमध्ये वगैरे अभयारण्यामध्ये हत्ती असतात. त्यांना जर तुम्ही बघितलं संध्याकाळच्या वेळेस, तर एका छोट्याशा दोरीने किंवा साखळीने बांधलेलं असतं. एवढं मोठं हत्तीने एवढं छोट्याशा साखळीने बांधलेलं असतं. जर त्याने थोडा पाय जरी हल्ला जोरात, तरी ती साखळी तुटू शकते, पण हत्ती तसं कधीच करत नाही. कधी तुम्ही विचार केलाय का असं का होतं? ज्यावेळेस हत्ती लहान असतो ना, त्यावेळेस सुद्धा त्याला त्याच साखळीने बांधलेलं असतं. त्यावेळेस त्याने खूप ट्राय केलेला असतो ती साखळी तोडण्याचं, पण त्यावेळेस ती त्याला तुटू शकलेली नसते, कारण तो लहान असतो वयाने आणि शरीराने. पण त्याच्या मनात असं बसतं की मी ही साखळी कधीच तोडू शकत नाही. मानसिकता त्याची अशी होऊन जाते. त्याच्यामुळे तो कितीही मोठा झाला तरी त्याला छोट्याशाच साखळीने बांधलं जातं, कारण त्याची मानसिकताच बदलत नाही. आपल्या समाजात बऱ्याच जणांचं असं झालंय. आपल्याला माहिती आहे की आपल्या गावातल्या कॉलेजला BA BCom BSc केल्यानंतर किती मुलांना जॉब मिळतील, तर 3 ते 4% मुलांना. बाकीच्यांना जॉब मिळत नाहीत, फक्त बेरोजगारांची संख्या वाढते. हे आपल्याला माहिती असून पण आपण आपली मानसिकता थोडी हत्तीसारखी करतोय. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मानसिकता बदला. ह्या डिग्री कोर्सला तुम्ही या. BBA आणि BScला वर्क बेस्ड डिग्री प्रोग्रामला पहिल्या दिवसापासून जॉब मिळेल, पहिल्या महिन्यापासून सॅलरी मिळेल. अशा गोष्टी याच्यामध्ये तुमच्या आयुष्यात जे काही उद्दिष्ट आहे ते तुम्ही याच्या थ्रू अचीव करू शकाल. अजून महत्त्वाची गोष्ट, मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची परिस्थिती आपल्या सगळ्यांकडे आहे आणि लॉकडाऊनला आता जवळजवळ 3 महिने होऊन गेले. तुम्ही बरेच जण न्यूज बघत असाल, TV बघत असाल, पेपर वाचत असाल. रोज बातम्या असतात की ह्या कंपनीने एवढे एम्प्लॉईज काढले, त्या कंपनीने तेवढे एम्प्लॉईजचा पगार कमी केला. ऐकता का तुम्ही अशा न्यूज? चालूच आहेत मार्केटमध्ये त्या न्यूज. कारण कोरोनामुळे कोविड-19च्या या सिच्युएशनमुळे बऱ्याच कंपन्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली. पण मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की याही परिस्थितीत जे आपले BBA आणि BScचे विद्यार्थी आहेत त्यांचा मात्र स्टायपेंड चालू आहे. कारण आपले सगळे मुलं हे सर्व्हिस सेक्टरच्या कंपनीमध्ये काम करतात. तुम्हाला प्रत्येकाला सिलेक्ट झाल्यानंतर MKCL एक लॅपटॉप दिला जाणार आहे आणि त्या लॅपटॉपवर घरी बसून तुम्ही या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हे मुलं आत्ता काम करतात. तुम्ही बघा त्यांच्या आईवडिलांना किती अभिमान वाटत असेल. ज्यावेळेस मार्केटमध्ये लोक त्यांचे जॉब जात आहेत, त्यावेळेस हे मुलं घरी बसून त्यांच्या लॅपटॉपवर काम करतायत आणि त्यांचा स्टायपेंड म्हणजे सॅलरी त्यांची चालू आहे इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा. हे फक्त याच डिग्री कोर्समध्ये होऊ शकतं मित्रांनो. म्हणून मी परत तुम्हाला विनंती करतो. अजून एक मुद्दा, वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. 3 वर्ष कंप्लीट केल्यावर तुम्हाला विद्यापीठाची डिग्री तर मिळणारच आहे, पण त्यासोबतच एक वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपनीकडून मिळेल. म्हणजे काय, तुम्ही काय काय काम केले, तुमचे स्किल सेट काय वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये मेन्शन असतं. याचा काय उपयोग ते आता मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही हा डिग्री कोर्स झाल्यावर दुसऱ्या कंपन्यांमध्ये जॉब सर्च करायला जाल, त्यावेळेस तिथं बाकीचे ग्रॅज्युएट्स पण असतील तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला, BA BCom BSc वाले. पण समोरचे कंपनीवाले काय बघणार की ह्या विद्यार्थ्याला, म्हणजे आपल्या BBA आणि BScच्या विद्यार्थ्याला 3 वर्ष त्याने ॲक्च्युअल कंपनीत काम केलं असल्यामुळे कंपनीत कोणते टूल्स लागतात, कोणते सॉफ्टवेअर्स लागतात, कोणते स्किल्स लागतात, कम्प्युटरचं नॉलेज लागतं, कसं वागायचं, कसं बोलायचं, या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असणार. त्यावेळी बाहेरचा जो BA BCom BScचा मुलगा आहे त्याच्याकडे फक्त डिग्री असणार, बाकी काहीच नसणार. म्हणजेच काय, समोरची कंपनी आपल्या BBA आणि BScच्या मुलाला पटकन जॉब देणार. कारण आजच्या काळात कंपन्या ट्रेनिंगमध्ये वेळ घालवत नाहीत. त्यांना रेडीमेड लोक पाहिजे असतात, रेडीमेड. कारण ट्रेनिंगला खर्च वगैरे एवढं कंपनी येणार, त्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे तर अजून अवघड झालेलं. रेडीमेड वर्कफोर्स भेटला तर कंपनी लगेच जॉईन करते. म्हणून आजपर्यंत आमचा असा अनुभव आहे की आत्तापर्यंत ज्या बॅचेस सुटल्यात, 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ मुलांना घरी बसावं लागत नाही ग्रॅज्युएट झाल्यावर आमच्या. कारण इमिजिएटली दुसऱ्या कंपन्यात मोठ्या मोठ्या पगाराचे पॅकेजेस त्यांना ऑफर होतात. आत्तापर्यंत ह्या डिग्री कोर्सच्या 5 बॅचेस सुटल्या. 2012 पासून हा डिग्री कोर्स सुरू झालेला आहे. एका नवीन डिग्री कोर्स नाही आहे. फक्त कदाचित तुमच्यापर्यंत ही माहिती आत्ता पोहोचली असू शकेल, असं होऊ शकतं. आत्ता ह्या जे मुलं सुटले तर ऑन अँड ॲव्हरेज 20 ते 25 हजार पगार त्यांना प्रत्येकाला मिळतोय. ॲव्हरेज म्हणतोय मी. कित्येक मुलं अशी आहेत की त्यांना
60,000 70,000 सुद्धा पगार हे डिग्री कोर्स झाल्या मिळालेले आहेत. असे कित्येक एक्झाम्पल्स आहेत. काही मुलं आपले फ्लिपकार्टमध्ये आहेत, काही लेन्सकार्टमध्ये आहेत, काही ॲमेझॉनमध्ये आहेत, काही जॉन डिअरमध्ये आहेत, काही टेक महिंद्रामध्ये आहेत. काही मुलं परदेशात सुद्धा ह्या डिग्री कोर्स नंतर जॉब्स करतायत. जसं मी मागाशी म्हटलं, हा डिग्री कोर्स केलं काही मुलं MPSC UPSCची पण तयारी करतायत. आता जे मुलं MPSC UPSC तयारी करताय, हा डिग्री कोर्स झाल्यावर त्यांच्या दृष्टीने तुम्ही बघा, MPSC UPSCचा ट्राय झाल्यानंतर सिलेक्ट झाले तर ठीकच आहे, नाहीच झाले तर त्यांचा हा डिग्री कोर्स झालेला असल्यामुळं त्यांना इमिजिएटली कधी पण जॉब मिळणार आहे. जे मी मागाशी तुम्हाला म्हटलं होतं फॉल बॅक प्लॅन, तो त्यांचा इथं रेडी होणार आहे या 3 वर्षात. म्हणजे तुमचं उद्दिष्ट पण तुम्ही साध्य करू शकाल, नाहीच झालं तर जॉब मात्र तुम्हाला आयुष्यात 100% मिळणार हा डिग्री कोर्स केल्यावर. अजून एक छोटासा डिफरन्स सांगून ठेवतो, विद्यापीठांमध्ये सुद्धा काही अर्न अँड लर्न स्कीम असतात, जिथं विद्यार्थ्याला 45 रुपये तास असं दिवसाला 3 तास तो काम करू शकतो. तो आणि हा सेम आहे का तर नाही. तिकडं तुम्ही तिकडं कसं आहे की वर्गातून एखाद्याला तो चान्स भेटतो कमवा व शिका योजनेत जाण्याचा, आणि तो महिन्याला जास्तीत जास्त 3 ते 3,500 कमवतो. आणि त्याचा वेळ किती जातो तर दिवसाला 8 तास लेक्चर्स आणि 3 तास त्यानंतर काम, 11 ते 12 तास वेळ त्याचा जातो. इथं मात्र फक्त 8 तास कंपनीमधलं काम करायचं असतं. आणि यातलं काम म्हणजे असं नाही आहे बरं का, जे ग्रामीण भागातील मुलं त्यांनी कृपया पालकांना घरी सांगा की यात कंपनीत काम करायचं म्हणजे मशीनचं काम किंवा असं नाही आहे बरं का, हातकाळे करायचं काम, ऑइलिंग ग्रीसिंग, तसं नाही. या सगळ्या सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्या आहेत. म्हणजे कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करून लोकांना वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला द्यायच्यात, किंवा कॉलिंग म्हणा किंवा अशा बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला शिकवल्या जातात आणि मग तुम्ही त्यावर काम करायचं असतं. हे कृपया तुम्ही घरी सांगा. याची अट अशी आहे की 1 जुलै रोजी 1 जुलै 2020 म्हणजे परवा 18 वर्ष त्याचे कंप्लीट पाहिजे, असेच मुलं याला अप्लाय करू शकतात, कारण तसे कंपनीचे रूल्स आहेत. आणि 12वी पास. आता मला याची पूर्ण कल्पना आहे की महाराष्ट्रामधला 12वीचा रिझल्ट अजून लागलेला नाही आहे. रिझल्ट पण MKCLच्या वेबसाईटवर लागतो, हे पण तुमच्या माहितीच तो सांगून ठेवतो. या महिन्यात आता रिझल्ट लागेल, MKCLच्या वेबसाईटवरून तुम्ही रिझल्ट बघू शकाल. जे मुलं आता ॲपियर आहेत म्हणजे 12वी परीक्षा दिलीत किंवा जे ऑलरेडी पास आहेत मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी, ते सगळे मुलं याला अप्लाय करू शकतात. फीज किती आहे तर BBAची फी वार्षिक 20,000 रुपये आहे. BSCची फी वार्षिक 15,100 रुपये आहे, जी सिलेक्ट झाल्यानंतर भरायची असते. आधी कोणाकडे पैसे जमा करायचे नसतात. ज्यावेळी तुम्ही फायनल सिलेक्ट व्हाल, कंपनीचं ऑफर लेटर मिळेल, विद्यापीठ तुम्हाला कन्फर्मेशन देईल, त्यानंतर फी भरायची असते. आधी कोणाकडेही काही पैसे जमा करायचे नसतात. पूर्ण फी ऑनलाईन पद्धतीने पे करायची असते. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कंपनीमध्ये तो सिलेक्ट झाल्यावर जॉईन होत असताना, डिग्री कोर्स सुरू होत असताना MKCL प्रत्येकाला एक उत्कृष्ट दर्जाचा लॅपटॉप आणि स्कूल बॅग आणि बॅग ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. लॅपटॉप कशासाठी तर इथं कोणी तुमचा टीचर किंवा रोज लेक्चर्स असं होत नाही. इथं तुमच्या लॅपटॉपवर पूर्ण कंटेंट इन्स्टॉल केलेलं असतं. जो काही तुमचा सिलेबस आहे, थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवतो, 3 वर्षाचा सेमिस्टर वाईज, त्याचं पूर्ण कंटेंट तुमच्या लॅपटॉपवर लोड केलं जातं आधीच, आणि ज्याचा वापर करून तुम्ही त्याचा अभ्यास करून जास्तीत जास्त नॉलेज मिळवू शकता. अशा पद्धतीचा हा डिग्री कोर्स आहे. थोडं पुढं मी जातो. आता याच्यामध्ये 2 पर्याय आहेत, ते जस्ट काही जणांसाठी सांगतो. याच्यामध्ये इंडस्ट्री ॲज अ वर्क लॅब, म्हणजे याच्यामध्ये सध्या भरपूर कंपनीज आहेत, जे मी आत्ता मागासपासून सांगतो, जिथं वॅकन्सीज आहेत, आणि ही प्रोसेस कंप्लीट करून तुम्ही तिथं जाऊ शकता. आणि 16 ऑगस्ट 17 ऑगस्टला जॉईनिंग झाल्यावर तिथं तुमचं काम सुरू होईल आणि तुमचं स्टायपेंड सुरू होईल. या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन आहे ह्या डिग्री कोर्सेससाठी. जर तुम्हाला तुमचं गाव सोडायचं नसेल तर तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये आमचं MSCITचं सेंटर आहे, क्लिकचं सेंटर आहे. त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, आणि त्यांच्याकडे सुद्धा ह्या डिग्री कोर्सचे ऑप्शन्स आहेत. ते तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये गाईड करतील. ज्यांना गाव सोडायचं नाही आहे त्यांच्यासाठी. त्यांनी कृपया तुमच्या जवळील MSCIT किंवा क्लिक सेंटरला भेटावे. आता मी फक्त इंडस्ट्रीच्या बाबतीत बोलतोय. ह्या वर्षी आत्ता जवळजवळ 2,500पेक्षा जास्त व्हॅकन्सीज आपल्याकडं आहेत. 11 सेक्टर्सच्या कंपन्या आहेत आपल्याकडं. काही BPOच्या आहेत, काही एज्युकेशन सेक्टर्सच्या आहेत, काही फायनान्सच्या आहेत, काही ट्रॅव्हल एजन्सीज आहेत,
काही मार्केटिंगच्या कंपन्या आहेत, काही रिटेलच्या आहेत, काही टेक्स्टाईलच्या कंपन्या आहेत, काही हेल्थ केअरच्या पण आहेत, काही ह्युमन रिसोर्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या आहेत, काही आय टी कंपन्या आहेत, काही आय टी ई एस कंपन्या आहेत. प्रोसेस कशी आहे तर व्यवस्थित ऐका. ignau.mkcell.org हे वेबसाईट BBAसाठी आहे आणि ycmu.mkcell.org ही वेबसाईट BSCसाठी आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा असतो ऑनलाईन. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही फी भरायची असते एंट्रन्स एक्झामची. 150 रुपये फी आहे एंट्रन्स एक्झामची. प्रत्येकाला फी कंपल्सरी आहे 150 रुपयाची. त्यानंतर तुमची एंट्रन्स एक्झाम होणार आहे. BBAची एंट्रन्स एक्झाम 12 जुलै रोजी होणार आहे आणि BSCची एंट्रन्स एक्झाम डेली चालू आहे, म्हणजे रोज तुम्ही कधी पण देऊ शकता तुमच्या वेळेनुसार. त्याचं एक सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या लॉग इनमध्ये असतं, ते डाउनलोड करून त्याच्यातून परीक्षा द्यायची असते. एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर विद्यापीठाकडून शॉर्ट लिस्टिंग केलं जातं. त्यानंतर तुम्ही कंपन्यांचे चॉईस द्यायचे असतात. जे मी म्हटलं 2,500 जागा, तुम्हाला कोणत्या कंपनीत जावंसं वाटतंय ते तुम्ही सिलेक्शन करायचं असतं, प्रेफरन्स द्यायचे असतात आणि मग त्या कंपन्या तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल देतात. आता या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे बरेचसे इंटरव्ह्यू ऑनलाईन होतील असं दिसतंय, किंवा काही कंपन्या फेस टू फेस सुद्धा बोलवू शकतील त्या त्या परिस्थितीनुसार त्या वेळेसच्या. आणि जर कंपनीने तुम्हाला सिलेक्ट केलं, तुम्ही सिलेक्ट झाले, तर मग तुमचं डिग्री सुरू. तुम्हाला MKCell लॅपटॉप मिळेल, तुम्ही फी भरायची आणि तुमचं सगळं 3 वर्षाचं पुढच्या सगळ्या गोष्टी सुरू, पगार सुरू, असं सगळं होईल. पहिले कंपनी सिलेक्ट नाही झाले तर दुसऱ्या कंपनी चान्स इंटरव्ह्यूचा मिळतो. अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे. आता माझं फक्त तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये एंट्रन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू हे 2 खूप महत्त्वाचे टप्पे आहेत. एंट्रन्स एक्झामचा सिलेबस काय तर तो वेबसाईटवर तुम्ही बघा. आत्ताच मी वेबसाईट सांगितलेलं आहे, त्याच्यावर सिलेबस पूर्ण दिलेला आहे. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्यापैकी ज्यांचं MSCIT झालेलं नसेल त्यांनी कृपया आत्ता लगेच तुमच्या जवळच्या केंद्रावर MSCITला ॲडमिशन घ्या. तुम्ही म्हणाल कोरोनामुळे केंद्र बंद आहेत, गाव आमचं पूर्ण बंद आहे, तर कसं? तर MSCIT सध्या तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता. फक्त फोन कॉल करा तुमच्या जवळच्या केंद्रांना, ते तुम्हाला पूर्ण याच्याबद्दल माहिती देतील. पण MSCIT करा का? कारण एंट्रन्स एक्झामला जे टॉपिक्स आहेत त्यात IT स्किल्स हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याला 25 मार्क्स आहेत. MSCIT जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आता वेळ पण आहे तुमच्याकडं तर केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं नॉलेज त्यातून मिळेल, चांगले मार्क्स मिळवता येतील. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि एंट्रन्स एक्झाम नंतर तुम्ही क्लिक इंग्लिशचा कोर्स सेंटरमध्ये करू शकता किंवा ऑनलाईन करू शकता, जेणेकरून इंटरव्ह्यूच्या प्रॅक्टिससाठी किंवा इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी तुम्हाला भरपूर नॉलेज याच्यामध्ये मिळेल. कारण ही पूर्ण प्रोसेस नेशनवाईड होत असल्यामुळं आम्हाला म्हणजे भरपूर ॲप्लिकेशन्स पूर्ण देशातून येत आहेत. तर महाराष्ट्रातील जास्त मुलं सिलेक्ट होण्याच्या दृष्टीने ह्या 2 गोष्टींची मी विनंती तुम्हाला करतोय. तुम्हाला आता हे पटलं असेल की हा डिग्री कोर्स कसा आहे, तर कृपया MSCIT आणि क्लिक इंग्लिश जर केला तर तुमचा चांगला फायदा याच्यामध्ये होऊ शकतो आणि तुम्हाला लवकर सिलेक्शनचे चान्सेस आहेत. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन सेपरेट मिळतं, लॅपटॉप मिळतं, ते तर मी सांगितलं आहे. मग तुमचं त्याच्यात लर्निंग काम, त्या कंपनीमध्ये असेसमेंट, ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतात. वेगवेगळ्या प्रकारचे काम त्या त्या कंपनीवाईज तुम्हाला दिले जातात, सर्व्हिस इंडस्ट्रीमधले, जे मी मागाशी तुमच्याशी बोललो. त्यानंतर जो करिक्युलम आहे तुम्ही व्यवस्थित बघा मित्रांनो. आपण करिक्युलम म्हणजे विद्यापीठाने असा डिझाईन केला आहे की ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन झाल्यावर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर व्हायचं आहे, तर मॅनेजर होण्यासाठी कोणते स्किल्स लागतात, तर त्या सगळ्या स्किल्स या BBAच्या कोर्समध्ये शिकवले जातात. जसे की म्हणजे सध्याचे जे ट्रेंड्स आहेत, डेटा प्रोसेसिंगचे कोर्सेस लोक करतात, ते सगळं याच्यात तुम्हाला शिकवलं जातं. किंवा सर्व्हिस डिझाईन म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे काय, बेसिक्स ऑफ मार्केटिंग, रिटर्न कम्युनिकेशन, कस्टमर फोकस, रिसर्च प्रोसेस, म्हणजे ज्या ज्या गोष्टी मॅनेजर पदासाठी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या करिक्युलममधून तुम्हाला शिकवल्या जातात. तसंच BSCचं पण. BSCमधून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, IT सेक्टरमध्ये, ITES सेक्टरमध्ये तुम्हाला हार्डवेअर अँड नेटवर्किंगचे काम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचं नॉलेज लागतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला BSCच्या करिक्युलममधून शिकायला मिळतात. तर त्यासोबतच प्रत्येक आठवड्याला तुमचे रिफ्लेक्शन सेशन्स होतात मेंटॉर्सचे ऑनलाईन.
म्हणजे काय की इंडस्ट्रीयल नॉलेज, वेगवेगळे इंडस्ट्रीयल एक्सपर्ट्स तुम्हाला गायडन्स करतात की सध्या मार्केटची कंडिशन काय, वेगवेगळ्या कंपनीच्या केस स्टडी घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचं बिझनेस नॉलेज तुम्हाला दिलं जातं. अशा पद्धतीचा हा वेगळा युनिक प्रोग्राम आहे. यात तुम्हाला एक मेंटॉर पण दिला जातो. तुम्हाला 3 वर्षात कधीही काही अडचण आली कोणत्याही कशाच्या बाबतीत, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या शंका निरसन करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाच्या पेजवर मी आता आहे. आज आहे 3 जुलै. आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. 10 जुलै लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन आणि पेमेंटची. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आजच संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्ही पटकन तुमचे फॉर्म्स भरून घ्या. भरले असतील तर पूर्ण प्रोसेस करून एंट्रन्स एक्झामची फी भरून घ्या. एंट्रन्स एक्झामची फी भरली असेल तर प्रॅक्टिस टेस्ट देऊन घ्या तुमच्या लॉग इनमधून. आणि 12 जुलैला BBAची एंट्रन्स एक्झाम होईल. आणि त्यानंतर BSCची एंट्रन्स एक्झाम तुम्ही आत्ता पण देऊ शकता. आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी तुम्हाला परत गायडन्स त्याच्याबद्दल मिळेल. मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा डिग्री प्रोग्राम? मला तरी वाटतंय की तुम्हाला हा प्रोग्राम खूपच आवडला असेल. तर या नोटवर मी आता थांबतो. तुम्ही सगळेजण या सेशनला आले इतक्या मोठ्या प्रमाणात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न आला, अडचण आली तर तुम्ही आमच्या जवळच्या MSIT केंद्रांना संपर्क करू शकता किंवा ignau.mqcil.org या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा ycmi.mqcil.org या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा आमच्या MQCILच्या ऑफिसला कॉल करू शकता. कधीही तुम्ही कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या जवळच्या तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना याची माहिती द्या. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला आपल्याला चांगल्या मार्गाला न्यायचं आहे, चांगलं डिग्री कोर्स करायला लावायचं आहे, जेणेकरून त्याचं जे आयुष्याचं उद्दिष्ट आहे ते अचीव होण्यासाठी आपल्या सगळ्यांना मदत करायची आहे. या नोटवर मी आता थांबतो मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. आणि हे सेशन रेकॉर्डेड आहे, त्यामुळे तुम्ही